नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने BA तृतीय वर्ष मध्ये लोकप्रशासन विषयाअंतर्गत पेपर क्रमांक 10 की ज्याचं नाव आहे भारतातील शैक्षणिक प्रशासन. या पेपरमध्ये पहिले प्रकरण आहे शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाचा अर्थ, त्याची उद्दिष्टे आणि महत्त्व. मागच्या 2 ते 3 तासिकांमध्ये आपण शिक्षणाची संकल्पना नेमकी काय आहे, शिक्षण विषयक प्रचलित काय काय कल्पना आहेत आणि वास्तवामध्ये शिक्षणाचा शास्त्रीय अर्थ नेमका काय आहे. शिक्षण विषयक प्रचलित कल्पना जसे की शाळेत जाणे म्हणजे शिक्षण नव्हे, त्याचबरोबर परीक्षा पास होणे म्हणजे शिक्षण नव्हे, केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे, पदवी प्राप्त करणे म्हणजे देखील शिक्षण नव्हे, ज्ञानाचा अहंकार म्हणजे कोडी याचे गोरेपण अशा पद्धतीनं होणारं शिक्षण देखील शिक्षण नव्हे. अशा ज्या काही विविध कल्पना आपल्या समाज जीवनामध्ये जगत असताना दिसून येतात, परंतु या ज्या काही कल्पनांची आपण मागच्या 2-3 तासिकेमध्ये चर्चा, संवाद जो आपण केलेला आहे ते म्हणजे शिक्षण नव्हे. तर आपण पाहिलेलं आहे शिक्षण हे समाज जीवनाला सुसंस्कारित करणारी प्रक्रिया आहे. ती समाज जीवनाला नियंत्रित करणारी प्रक्रिया आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं शिक्षण म्हणजे इष्ट दिशेने होणारा बदल आहे. त्याचबरोबर आपण हे पाहिलं शिक्षण या शब्दाचा शास्त्रीय अर्थ पाहत असताना आपण मराठी भाषेमध्ये शिक्षण हा जो शब्द आपण उच्चारतो, हा शब्द मराठीमध्ये संस्कृत भाषेतील शास या धातूपासून उत्पन्न झाला, की ज्या शास म्हणजे ताब्यात ठेवणे, शिस्त लावणे, शिकविणे, सूचना देणे, यावरून शिक्षण म्हणजे सूचना देण्याची प्रक्रिया आहे हे आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षण या अर्थाने दुसरा येणारा शब्द हा विद्या हा आहे. असो, विद या धातूपासून हा शब्द निर्माण झालेला आहे. विद म्हणजे जाणणे, माहिती असणे, समजणे किंवा एखादी गोष्ट आत्मसात करणे, असा विद या शब्दाचा अर्थ होत असल्याचे आपणास दिसून येते. मग त्यानंतर मराठी भाषेमध्ये शिक्षण म्हणतात, इंग्रजी भाषेमध्ये शिक्षणाला एज्युकेशन हा शब्द वापरला जातो. एज्युकेशन हा शब्द इंग्रजी भाषे
मध्ये लॅटिन भाषेतून आलेला आहे. अधिकाधिक प्रभाव हा लॅटिन भाषेचा इंग्रजी भाषेमध्ये असलेला दिसून येतो. प्रशासनातील बहुतांश शब्द इंग्रजी भाषेमध्ये जे आलेले आहेत ते लॅटिन भाषेमधून आलेले आहेत. मग लॅटिनमध्ये एज्युकेअर हा शब्दाचा अर्थ किंवा हा शब्द उच्चारला जातो, ज्याला इंग्रजीमध्ये टू रिअर, टू नरिश, टू ब्रिंग अप असे म्हणतो, की ज्याला आपण पालन पोषण करणे, त्याचं संवर्धन करणे, त्याच्यात वाढ करणे असे आपण त्याचे अर्थ घेतो. म्हणजे शिक्षण म्हणजे व्यक्तीमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना जागृत करून त्याचा विकास करणे होय. त्याचबरोबर शिक्षण म्हणजे प्रशिक्षित करणे किंवा विशिष्ट व्यवसायासाठी त्याला वळण लावणे असा अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा अर्थ घेत असलेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात गेट्स या शिक्षणशास्त्रज्ञाच्या मते शिक्षण म्हणजे विकासशील बदल होय. त्यांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर प्रोग्रेसिव्ह चेंज इन द बिहेवियर असं गेट्स या शिक्षणशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. गेट्स म्हणतात विकासशील बदल म्हणजे शिक्षण, विध्वंसक बदल म्हणजे शिक्षण नव्हे. याची चर्चा आपण कालच्या तासी केलेली आहे. विकासशील बदल हा इष्ट दिशेनं होणारं परिवर्तन असतं, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आपण विकसनशील अनुभवी बालकाच्या जन्मजात शक्तींना, उपजत गुणांना वळण लावून त्यांचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. अनुभवी श्रेष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शनाचे काम करतात, बालकांच्या सुप्त गुणांना चालना देतात, त्यांचा आविष्कार करण्यास मदत करतात, त्याला शिक्षण असं म्हणतात. म्हणजे सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण होय. तो कसा? विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनातील जर एक उदाहरण घ्यावयाचे झाले, सुप्त गुण म्हणजे कसं? एक छोटंसं उदाहरण आहे. आपल्या घरी काडी पेटी आहे. काडी पेटीमध्ये काड्या आहेत. काडीचा उपयोग हा आपण आग तयार करण्यासाठी किंवा जाळ तयार करण्यासाठी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर त्याचा होतो. मग काडी पेटीचा जो गुल असतो त्यावर जर आपण नुसतं काडी ठेवली किंवा फक्त काडी आपण त्यावर ठेवली तर ती पेट घेते का? नाही. अगदी तशाच पद्धतीनं तुमच्यामध्ये देखील सर्व काही निसर्गदत्त सुप्त गुण आहेत. त्यांना फक्त जागृत करण्याचं कार्य हा शिक्षक करत असतो. ज्या पद्धतीनं एखादी काडी पेटीवर घासून ही आग तयार केली जाते, त्याच पद्धतीनं अगदी विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्यांना शिक्षक सूचना देत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्यात असणाऱ्या गुणांना प्रफुल्लित करण्याचं किंवा विकसित करण्याचं कार्य हा शिक्षक करत असतो. ही शिक्षणाची प्रक्रिया आहे. आणि या शिक्षण प्रक्रियेमध्ये अध्ययन आणि अध्यापन हे दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत. नेहमी आपण पाहतो अध्ययन आणि अध्यापन या शब्दाचा उच्चार करत असताना अध्यापन हा शब्द अगोदर उच्चारला जात नाही.
तर अध्ययन हा शब्द अगोदर उच्चारला जातो आणि त्यानंतर अध्यापन हा शब्द उच्चारला जातो. म्हणजे अध्ययन आणि अध्यापनामध्ये अध्ययनाला सर्वाधिक महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रवृत्त करून त्यांच्या सुप्त गुणांना चालना देऊन जागृत करण्याचं कार्य हे अध्यापनाच्या प्रक्रियेमधून पार पडत असतं. तर अशा या अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये जे काही बदल होतात ते बदल शारीरिक पातळीवरचे असतात, बौद्धिक पातळीवरचे असतात, त्याचबरोबर ते भावनात्मक पातळीवरचे देखील असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक, बौद्धिक आणि भावनात्मक अशा 3 पातळीवर होणाऱ्या इष्ट दिशेनं होणाऱ्या बदलाला आपण शिक्षण असं म्हणतो. मग या शिक्षणाच्या व्याख्या ज्या आहेत, पाश्चिमात्य विचारवंतांनी जे जे काही शिक्षणाविषयीचे दृष्टिकोन मांडलेले आहेत ते आज आपण थोडक्यात पाहू. प्लेटो म्हणतात, मानवाचे शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्णत्वाप्रत विकास म्हणजे शिक्षण होय. पहिला पण मानवाचे शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्णत्वाप्रत विकास म्हणजे शिक्षण होय. म्हणजे प्लेटोनी सांगितलेलं आहे, मानवामध्ये जे काही उत्कृष्टता आहे त्यांना प्रवृत्त करणं म्हणजे शिक्षण होय. एकदम साधी व्याख्या केलेली आहे. प्लेटोची व्याख्या ही, प्लेटोची शिक्षणावरील व्याख्या पाहिल्यानंतर प्लेटो हा शिक्षणाच्या आध्यात्मिक विकासावर भर देत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर ॲरिस्टॉटल काय म्हणतात, निरोगी शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. बघा, निरोगी शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. निरोगी शरीरात म्हणजे शारीरिक विकास, निरोगी मनाचा म्हणजे मेंदूचा बौद्धिक आणि भावात्मक विकास. म्हणजे ॲरिस्टॉटल यांनी जी व्याख्या केलेली आहे, किंवा आपण कुठेही पाहतो की निरोगी शरीरात निरोगी मन निवास करते. आपण पाहिलेलं आहे महाविद्यालयात किंवा तुमच्या शाळेमध्ये बऱ्याच बोर्डवर वगैरे अशा म्हणी म्हणा, काही सुविचार लावलेले असतात. त्यामध्ये हे एक वाक्य नेहमी त्या ठिकाणी असतं, निरोगी शरीरात निरोगी मन निवास करते. तर ॲरिस्टॉटलने त्या काळात सांगितलेलं आहे. मग ॲरिस्टॉटल यांच्या मतानुसार निरोगी शरीरात निरोगी मन, निरोगी शरीरात म्हणजे शारीरिक विकास हा निरोगी, आणि निरोगी मन म्हणजे ज्यामध्ये मेंदू आणि भावात्मक विकास हा त्यांना अभिप्रेत आहे. पुढे आपण पाहू, रुसो म्हणतात, शिक्षण म्हणजे सवय, कोणत्याही कृत्रिम सवयीच्या आहारी न जाणे व निसर्गानुसार वागणे. रुसो यांनी जी काही आपली व्याख्या केलेली आहे, या व्याख्येमध्ये नैसर्गिक गुणांचा विकास नैसर्गिकरित्या करण्यावर भर दिलेला आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे सवय, कोणत्याही कृत्रिम सवयींच्या आहारी न जाणे आणि नैसर्गिकरित्या वागणे. नैसर्गिकरित्या जे गुण आपल्यामध्ये आलेले आहेत त्या गुणांचा विकास करणे.
त्या गुणांचं आविष्करण करणे म्हणजे शिक्षण होय. असं रुसो यांनी म्हटलेलं आहे. आपण पाहिलं अरिस्टॉटलने काय म्हटलेलं आहे, किंवा निरोगी शरीरात निरोगी मन निवास करते हे पाहिलं. त्याचबरोबर प्लेटोने म्हटलं की बाबा मानवाचे शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा विकास म्हणजे शिक्षण होय. म्हणजे प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी शिक्षणाच्या आध्यात्मिकीकरणावर अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. रुसोंनी निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक गुणांचा विकास नैसर्गिकरित्या करण्यावर अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. हर्बर्ट स्पेन्सर यांनी तर शिक्षणाची फार व्यापक व्याख्या केलेली आहे. हर्बर्ट स्पेन्सर म्हणतात, संपूर्ण जीवनाची तयारी म्हणजे शिक्षण होय. पहा किती चांगली व्याख्या केलेली आहे. संपूर्ण जीवनाची तयारी म्हणजे शिक्षण होय. संपूर्ण जीवन म्हणजे काय? संपूर्ण जीवन म्हणजे त्यामध्ये शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास, भावात्मक विकास, सौंदर्य अभिरुची, सृजनशीलता असा विधायक दृष्टीनं होणारा बदल म्हणजे शिक्षण होय. अशा पद्धतीचा विचार हर्बर्ट स्पेन्सर यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतात. म्हणजे स्पेन्सरनं मात्र शिक्षणाचा भौतिक दृष्टिकोनातून विचार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर जॉन डुई यांची व्याख्या अत्यंत महत्वाची वाटते. अनुभवांचे पुनर्संघटन म्हणजे शिक्षण होय. तुम्हाला परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये अनुभवाचे पुनर्संघटन म्हणजे शिक्षण होय ही व्याख्या खालील विचारवंतानं केली. त्यामध्ये तुम्हाला 4 विचारवंताची नावं ही दिली जाऊ शकतात आणि त्यामध्ये जॉन डुई हा एक ऑप्शन त्या ठिकाणी राहील. म्हणजे अनुभवांचं पुनर्संघटन. जॉन डुई यांनी तर त्यांच्या अनुभवामधून शिक्षणाच्या व्यावहारिकतेकडे किंवा व्यावहारिक ज्ञानाकडे लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपणाला काय अनुभव आला त्यानुसार आपणाला एखादी ठेच लागली, हा देखील एक अनुभव आहे, किंवा आपणाला आता ठेच लागली तर आपण पुढे काय सुधारणा कराल, म्हणजे अनुभवाचं पुन्हा काय कराल. म्हणजे जो आपण म्हणत नाहीत का, आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण प्रचलित आहे, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे 4 उन्हाळे अधिक बघितलेले आहेत. म्हणजे काय? म्हणजेच तुझ्यापेक्षा 4 पावसाळे 4 उन्हाळे म्हणजे 4 वर्ष अधिक मला अनुभव आहे. म्हणजे आपल्या जनरल आचरणात अनुभव म्हणजे शिक्षण हे आपण मान्य केलेलं आहे. एखाद्यानं आपणाला वाईट बोलल्यानंतर त्या माणसानं आपणाला वाईट का बोलले, आपली जर त्यामध्ये काही चूक असेल तर त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण करतो की नाही. मुलगा एखादं चुकीचं काम करत असेल आणि मुलाने चुकीचं काम केल्यानंतर जर वडिलांनी त्याला सांगितलं की हे तू चुकतोस बेटा, तू यामध्ये ही सुधारणा कर, त्यावेळेस मुलगा त्यानुसार शिकत असतो. मग आपणाला आईनं, वडिलांना, काकाने काल तर असं सांगितलेलं होतं आणि आपले आई वडील तर आज असं सांगतायत. मग आपण नेमकं काय केलं पाहिजे हे त्याला त्याच्या अनुभवातून शिकत असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना
नेहमी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे, परीक्षेत उत्तरं कशी लिहिली पाहिजे, मग मागच्या अनुभवावरून आपण काय उत्तरं लिहिल्यानंतर आपल्याला कशी मार्क्स मिळालेले आहेत, हे सगळं काय आहे, शिक्षण आहे. म्हणजे अनुभवाचे पुनर्संघटन म्हणजे शिक्षण होय, अशी व्यवहारात्मक दृष्टिकोनातून व्याख्या जॉन ड्यूई यांनी केल्याची दिसून येते. त्यानंतर भारतात ऋग्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, मानवाला जी स्वावलंबी व निस्वार्थी बनवते ते शिक्षण होय. आज तर अगदी उलट आहे. जे स्वतःला शिकलेली समजतात ते लोक, काही लोक, सगळे म्हणता येणार नाही आपल्याला, काही लोक ही स्वार्थी असलेली आपल्याला दिसून येतात. मग शिक्षण नाही का? नाही. ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे, जे शिक्षण स्वावलंबी आणि निस्वार्थी बनवते ते शिक्षण किंवा ती विद्या होय. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद म्हणतात, मानवातील उपजत दैवी गुणांची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. भारतीय शिक्षणशास्त्रज्ञ स्वामी विवेकानंद यांनी तर जे काही मानवामध्ये जे काही सुप्त दैवी गुण आहेत त्या गुणांची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय, अशा पद्धतीची व्याख्या ही त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे किती व्यापक स्वरूपामध्ये सुप्त गुणांच्या प्रकटतेचा विकास म्हणजे शिक्षण होय. अशा सर्वांगीण आणि व्यापक स्वरूपामध्ये स्वामी विवेकानंदांनी व्याख्या केल्याचे आपल्याला दिसून येते. आपण पाहिलं, भारताचे राष्ट्रपिता, थोर शिक्षण तज्ञ म्हणून बी आपण त्यांना ओळखतो, ज्यांनी शिक्षणाला कृतीतून शिक्षणाची जोड दिली, कृतीतून शिक्षणविषयक विचार मांडले, ते आपले महात्मा गांधी. महात्मा गांधींनी मानवाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. आपण पाहतो, हेड, हँड, हर्ट म्हणजे शिक्षण होय. हेड, हँड, हर्ट यांचा विकास म्हणजे शिक्षण होय. तर अशा पद्धतीनं महात्मा गांधी यांनी देखील शिक्षणाची व्याख्या ही सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून केल्याची आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आचार्य विनोबा भावे हे म्हणतात, शिक्षण हे सुप्त निद्रिस्त. आचार्य विनोबा भावे हे म्हणतात, सुप्त निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे साधन म्हणजे शिक्षण होय. पहा किती वैचारिक आणि विचारपूर्वक ही व्याख्या आहे की मानवाच्या जीवनामध्ये किंवा मानवामध्ये असणारे जे काही सुप्त विचार आहेत किंवा निद्रिस्त गुण आहेत, ज्या निद्रिस्त शक्ती आहेत म्हणजे शांत आहे, त्यांना जागृत करण्याचं साधन म्हणजे शिक्षण होय. म्हणजे शिक्षण हे मानवी अंगामधील गुणांमधील सुप्त शक्तींना जागृत करण्याचं कार्य हे शिक्षणाच्या माध्यमातून होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे शिक्षण हे एक शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचं साधन असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे पाहण्या अगोदर भारतातीलच एक शिक्षण तज्ञ रवींद्रनाथ टागोर यांची एक व्याख्या पाहू.
शिक्षण म्हणजे आत्मविष्कार होय. शिक्षण म्हणजे आत्मविष्कार होय. आपण म्हणत नाही मला आत्मसाक्षात्कार झाला. आपण म्हणतो बऱ्याच महाराजांना यांना आत्मसाक्षात्कार झाला, त्यांना स्वप्नामध्ये हे आले, त्यांना स्वप्न म्हणजे स्वप्न पडणे म्हणजे शिक्षण नाही. आत्मसाक्षात्कार म्हणजे अनुभवाने, तुमच्या विचाराने किंवा वैचारिक चिंतनाने, मंथनाने, तुमच्यामध्ये वैचारिक चिंतनाने, मंथनाने तुमच्यामध्ये जो काही विकास घडून आणलेला आहे म्हणजे आत्मविष्कार म्हणजे शिक्षण होय. अशा पद्धतीची व्याख्या ही रवींद्रनाथ टागोर यांनी मांडल्याची आपल्याला दिसून येते. आता आपण पाहिलं प्लेटो आणि एरिस्टॉटल यांनी शिक्षणाच्या व्याख्येमध्ये आध्यात्मिक विकासावर भर दिलेला आहे. त्याचबरोबर पाहिलं रुसोंनी निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक गुणांचा विकास नैसर्गिकरित्या करण्यावर भर दिलेला आहे. स्पेन्सरने तर शिक्षणाचा भौतिक दृष्टिकोनातूनच विचार केलेला आहे. तर जॉन डुई यांनी शिक्षणाचा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. जॉन डुई हे अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर रेडन म्हणतात परिपक्व व्यक्तीने अपरिपक्व व्यक्तीच्या वैयक्तिक तसेच सामाजिक गरजा लक्षात घेऊन सूचना व शिस्तीच्या द्वारे व्यक्तीतील शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सौंदर्यात्मक, सामाजिक तसेच आध्यात्मिक शक्तीचा सुसंवादात्मक विकास होय. म्हणजे मोक्ष प्राप्ती करण्यासाठी नियोजित केलेली पद्धतशीर योजना म्हणजे शिक्षण होय, असं रेडन यांनी सांगितलेलं आहे. रेडन यांची सदा सर्व काळ सर्वसंमत अशा स्वरूपाची व्याख्या असलेली दिसून येते. त्याचबरोबर भारतीय विचारवंतांनी स्वतःचे स्वरूप ओळखावे, स्वतःचे स्वरूप समजून घ्यावे आणि आध्यात्मिक विकासावर भर द्यावा. मानवातील सुप्त दैवी गुणांना विकासाची संधी उपलब्ध करून द्यावी. त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करणे हाच शिक्षणाचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. आज मानव संसाधन विकासाचं साधन म्हणून देखील शिक्षणाकडे पाहिलं जातं. तर शिक्षण म्हणजे समाजातल्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास. या सर्वांगीण विकासात त्यांच्या अंगी असलेल्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनात्मक अशा सर्व सुप्त क्षमतांचा विकास म्हणजे शिक्षण होय. या विकासातून त्याने समाजाचा, राष्ट्राचा किंबहुना जगाचा नागरिक व्हावा आणि त्याने संपूर्ण समाजाचा, जगाचा नागरिक व्हावा या दृष्टीने त्यांच्या अंगी कला गुण असावे आणि जीवनाची शाश्वत मूल्य जपावी या दृष्टीने शाळेतील व शाळेबाहेरील सर्व अनुभव म्हणजे केवळ महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये, वर्गामध्ये किंवा तुमच्या अभिप्रेत असलेल्या स्मार्ट क्लासरूममध्ये मिळालेलं शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे. शाळेत, महाविद्यालयात आणि त्यांच्या बाहेर जे काही शिक्षण मिळतं, जे काही अनुभव मिळतात त्या सर्व अनुभवांचा समावेश हा शिक्षणामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. मग शिक्षण या विषयावरील पाश्चिमात्य आणि भारतीय शिक्षण तज्ज्ञांच्या व्याख्या पाहिल्यानंतर आपणाला या शिक्षण प्रक्रियेची काही ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात. ती आज आपण थोडक्यात पाहू. काय वैशिष्ट्ये आहेत? शिक्षण ही एक नैसर्गिक व स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. शिक्षण ही कशी आहे? नैसर्गिक आणि स्पॉन्टेनियसली प्रोसेस आहे. ती आतून येणारी प्रक्रिया आहे. जन्माला येणारा प्राणी आपल्या अनुभवानुसार आपल्या वर्तनात सतत बदल करत असतो. हा निसर्गाचा नियम आहे. तो सतत शिकत असतो. कधीही शिकण्याची क्रिया नकळत अभिवतपणे होत असते तर कधी ती जाणीवपूर्वक होत असते. कोणी शिकवले म्हणजेच तो शिकतो असे नाही.
कळत नकळतपणे शिक्षणाची क्रिया ही सतत चालू असते. ती नैसर्गिक आणि स्वयंस्फूर्त रीतीनं चालू असते असं आपल्याला दिसून येतं. शिक्षण, त्याचबरोबर शिक्षण ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी ती एक अखंड प्रक्रिया आहे. ती शाळा कॉलेजांपुरती मर्यादित न राहता किंवा कोणत्याही विशिष्ट अवस्थेपुरती मर्यादित न राहता शाळेप्रमाणेच मनुष्य घरी, दारी, समाजात, जीवनात सर्वत्र शिकतच असतो. तर अशा प्रकारे शिक्षण ही एक जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी अखंड प्रक्रिया आहे. ती शाळा कॉलेजांपुरती मर्यादित प्रक्रिया नाही आहे. ती एक विस्तृत स्वरूपाची प्रक्रिया आहे. ती एक सर्वांगीण विकासाची प्रक्रिया आहे. तर अशा पद्धतीनं ही एक नैसर्गिक आणि स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. ती जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी अखंड प्रक्रिया आहे. शिक्षण ही केवळ ज्ञानात्मक पातळीवर चालणारी क्रिया नव्हे. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान घेणे नव्हे रे बाबा. शिक्षण म्हणजे शारीरिक आणि भावनिक पातळीवरचा व्यक्तीचा जो काही विकास होत असतो त्याचाही समावेश शिक्षणात होत असतो. तात्पर्य याचा असं की जीवन जगत असताना व्यक्तीला अनेक अनुभव येत असतात. उदाहरण, शाळे व्यतिरिक्त घर आहे, शेजारी आहेत, समाजातील लोक आहेत, सामाजिक संस्था आहेत. ज्या ज्या भौतिक आणि सामाजिक वातावरणातून व्यक्ती जात असतो त्या वातावरणाचे त्याच्यावर संस्कार होत असतात आणि त्यातून त्याचा बरा वाईट विकास होत असतो. त्याच्या आचार विचारांना वळण लागत असते. हेही व्यक्तीचं शिक्षण होय. अशा पद्धतीनं आपण आजच्या तासिकेला शिक्षणाच्या पाश्चिमात्य आणि भारतीय विचारवंतांनी केलेल्या वेगवेगळ्या व्याख्या, या व्याख्यावरून शिक्षणाचं वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेलं